प्रिय मित्रांनो, एक खरं सांगू, सध्या लायब्ररीत एक फॅशन आली आहे. ज्याचे डोळे जास्त लाल आणि ज्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं, तो सर्वात सिन्सिअर विद्यार्थी. मुलांना वाटतं की झोपेचा त्याग केल्याशिवाय पोस्ट मिळत नाही. पण निसर्गाशी वैर करून कुणीही जिंकलेलं नाही. तुम्ही स्वतःला विचारून बघा, काल तुम्ही 4 तास झोपलात, पण आज दिवसभर चिडचिड झाली की नाही? वाचलेलं लक्षात राहिलं का? की फक्त पानांवरून नजर फिरवली? सर नेहमी एक उदाहरण देतात. जर तुमच्या मोबाईलची बॅटरी 10% वर असेल तर तो हँग होतो, स्लो चालतो. तुमचं शरीरही एक मशीनच आहे ना. जर त्याला 7 तासांची चार्जिंग मिळाली नाही तर तुमचा प्रोसेसर म्हणजे मेंदू माहितीवर प्रक्रिया कशी करेल? लक्षात ठेवा, तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा माहिती इनपुट होते, पण जेव्हा तुम्ही गाढ झोपता तेव्हाच ती माहिती सेव्ह होते. म्हणजेच झोप ही वेळ वाया घालवणे नाही, तर ती अभ्यासाची फायनल प्रोसेस आहे. त्यामुळे आजपासून या 2 गोष्टींची शपथ घ्या. 1. झोपेशी तडजोड नाही. रोज रात्री कमीत कमी 7 तास झोप हवीच. ही आरामाची झोप नाही, ही मेमरी फिक्स करण्याची झोप आहे. गिल्ट न ठेवता झोपा. दुसऱ्या पोटाचा घेरा आणि मेंदूचा वेग. दुपारी गच्च जेवण करून अभ्यासाला बसलात तर मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि पोटाला जास्त होतो. मग झोप येणारच. दुपारचं जेवण राजे महाराजांसारखं नको, तर एखाद्या खेळाडूसारखं हलकं असावं. लेकरांनो, तुम्ही हमाल नाही आहात की ज्यांनी फक्त कष्टाने वजन उचलायचं आहे. तुम्ही अधिकारी होणार आहात, ज्यांना बुद्धीने काम करायचं आहे. आणि बुद्धी तेव्हाच चालते जेव्हा शरीरात ताकद असते. स्वतःला जपा. हे शरीरच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. तुमचाच मेंटॉर.